मगाशी नाना आपण उल्लेख केला की आपण तळेगाव शहरातील किंवा इतर ठिकाणी देखील स्वतंत्रपणे लढलं पाहिजे, परंतु त्या बाबतीत आजही निर्णय होत नाहीये किंवा आपण जो प्रस्ताव दिला मागे गणेश भाऊनी आणि आम्ही तळेगाव शहरातल्या कार्यक्रमामध्ये तळेगाव दाभाडे शहराचा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष नगराध्यक्ष होत असेल तर आम्ही त्यांना नक्कीच सहकार्य करू आणि आपण त्यावरती निर्णय करावा किंवा आपण विचार करा असं आव्हान केल्यावरती दुसऱ्या दिवशी अति तातडीची बैठक लागली, अति तातडीची बैठक। आणि मग त्या बैठकीमध्ये काय होणार ते तर आपल्याला अंदाज होतात। आपण काय साधा पॉप्युलर नाही, कारण एक आपलं नाव घेतल्याशिवाय बोलतच नव्हता। अरे खुल्या मनाने आज राष्ट्रवादीचा अध्यक्ष करायच्या वेळी सांगितलं आम्ही की भाजपचा अध्यक्ष होत्या, ते म्हणजे नाही भाजप त्यांच्याकडे उमेदवार नाही म्हणून त्यांनी नाव पुकारलं। आमच्याकडे उमेदवार नाही असं जर वाटत असेल तर जाहीर करा ना तुम्ही, आम्हाला युती मावळात नकोय, आम्ही आमचं स्वतंत्र निवडू। एकदा परत आजमून बघा, एकदा परत आजमून बघा। 14,000ची आघाडी होती तळेगावमध्ये आणि आज सुद्धा तळेगावमध्ये फिरतो ना, मगाशी सांगितलं ना, हात जोडीत फिरून आपण कार्यक्रम आहोत करू नका। आणि 26 नाही 4-5 जण ठेवतो आपल्याकडे जर फुटले नसते ना तर तेवढे व्याजले असते। चिटिंग आहे थोडी, चिटिंग करतात आणि आपल्याला आपले फोडून आता एका नेत्याला तर फसवला, आता दुसऱ्याला गावाला पकडायचा धंदा पडलाय। तुमच्याकडे उमेदवार तुम्ही लढा, आमच्याकडे उमेदवार आहे आम्ही लढू। आमच्याकडे उमेदवार नाही म्हणणाऱ्यांना मला हे सांगायचंय की तुम्ही फक्त जाहीर करा, आम्हाला युती ठेवायची नाही मावळात, तुम्ही तुमचं लढा बघू। त्यात काय आपल्याकडे युती म्हणून आहेच असते बाकीचे, आपण युती म्हणून लढायची, पण आपली युती विधानसभेची। आणि त्याही पलीकडं नंतर म्हणाले तुम्ही तळेगावच बोलता, तालुक्याचं का बोलत नाही? तळेगावचं पहिले नीट करा, पहिलं आपलं घरचं नीट करा। आम्ही तळेगावातले पुढारी, तळेगावचा माजी मंत्री, तळेगावचा विद्यमान आमदार, तळेगावचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष, तळेगावचा किसान सेलचा प्रदेशचा अध्यक्ष, आता ते पुढे माहित नाही होते किसान सेलचा अध्यक्ष, जिल्ह्याचे नेते, राज्याचे नेते जर तळेगावात असतील तर पहिलं तळेगाव आपण सुधारलं तर बाकीची गावं सुधारतील, बाकीचा तालुका सुधारल, पहिलं आपण सुधारलं पाहिजे। आपलं ठेवायचं झाकून आणि तालुक्याचं बघायचं वाकून।